पूर्ण सिनेमा बनून रिलीज होतपर्यंत मेकर्सला असं वाटतं की हा तर मास्टरपीस आहे, याच्यासारखा सिनेमा अजून बनलाच नाही. पण जेव्हा तो लोकांच्या समोर येतो तेव्हा ऍक्च्युअल मध्ये कळतं की तो कसा आहे. फिल्म मेकिंगच्या बऱ्याच लेयर्स असतात, खूप साऱ्या टप्प्यातून त्याला जावं लागतं. त्यात नेमकं प्रोजेक्ट कुठे फसतो, या गोष्टी का होतात, या मागचं रिझन आपण बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जो सिनेमा आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो त्याचा जन्म एका आयडियापासून झालेला असतो. आयडिया जशी इम्प्रोवाइज होत जाते तसं त्यामध्ये चेंजेस पण होत जातात. तरी पण सुरुवातीला जी कथा मांडली जाते तोच याचा पाया म्हणून काम करते. स्टोरीच्या इनिशियल स्टेजवर सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट असतो तो म्हणजे स्क्रिप्ट. तो जर स्ट्रॉंग आणि फ्रेश असेल तर क्रिएट करायला पण तेवढीच मजा येते. नेक्स्ट स्टेप आहे स्टोरी बोर्ड, जे बऱ्याचदा मराठी सिनेमात स्किप केली जाते, इवन वर्ल्ड सिनेमात सुद्धा. सीन मधला सिक्वेन्स कशा रीतीने प्रेझेंट केला जाईल याचं एक स्केच बनवलं जातं, कारण ते प्रत्येक सीन कसा बनेल याला व्हिज्युअलाइज करण्यासाठी मदत करतं. सीन शूट करत असताना कॅमेरा अँगल कसा असायला हवा, त्या लोकेशनची साईज किती असायला हवी याचा प्रॉपर अंदाज येऊन जातो. आणि सेटवरच्या क्रू मेंबरला पण समजून जातं की जो इमॅजिन केलेला सीन आहे त्याला एक्झिक्यूट कशा रीतीने करायचं आहे. या सर्वांसाठी स्टोरी बोर्ड खूप फायदेशीर ठरू शकतं. स्क्रिप्ट बनल्यानंतर शूट करणं जास्त कॉम्प्लिकेटेड नसतं. जर कलाकार कथेला हवा तो न्याय देत असतील तर त्यानंतर स्टार्ट होतं पोस्ट प्रोडक्शन, ज्यात चुका होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात, ज्यामुळे पूर्ण मेहनतीवरती पाणी पण फिरू शकतं. प्री प्रोडक्शन आणि फिल्मिंगला जेवढं टाइम आणि डेडिकेशन द्यावं लागतं तेवढंच पोस्ट प्रोडक्शनला पण द्यावं लागतं. त्यानंतर मूवी पूर्णपणे बनून तयार होतो आणि त्याची मार्केटिंग सुरू होऊन जाते. आता आपण आपल्या मेन टॉपिक वरती येऊया की नेमकं सिनेमा कुठे फसतो. बघा, स्टोरी दोन पद्धतीने बिल्डअप होत असते. एक म्हणजे एका व्यक्तीच्या माइंडमध्ये गोष्ट येते, जो डायरेक्टर, रायटर किंवा कुठलाही नॉन मूवी बॅकग्राऊंडचा असू शकतो, जो पूर्ण स्टोरीला एकटा स्टार्ट टू फिनिश करतो. दुसरे मल्टिपल लोक एकत्र येऊन स्क्रिप्ट लिहितात, त्यात प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन स्टोरी डेव्हलप केली जाते. सोलो रायटिंग मध्ये क्रिएटिव्ह फ्रीडम मिळतो कारण तो व्यक्ती ती कथा जगलेला असतो. पण दुसरी पद्धत थोडीशी अपोजिट आहे. जेव्हा मल्टिपल लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचार जुळले पाहिजेच किंवा जुळतीलच असं नाहीये. जसं आपण प्रेमाची गोष्ट मध्ये बघितलं होतं, रायटिंग करत असताना बऱ्याच डिबेट होतात, जे रियालिटी मध्ये पण होत असतं. मी आधी पण सांगितलं होतं, स्क्रिप्ट हा इनिशियल स्टेज मधला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यात जर चूक झाली तर त्याचा इम्पॅक्ट समोर चालून खूप त्रास देऊ शकतो. नेक्स्ट कलाकार आहेत जे योग्य पद्धतीने न्याय देऊ शकतील अशी कास्टिंग झाली पाहिजे, कारण फ्रंटलाईनला तेच असतात. कधी कधी असं होतं की स्टोरी जर का ॲव्हरेज असली तर त्याला ऍक्टिंग ओव्हरकम करून टाकते. आपण कधी कधी म्हणतो ना, स्टोरीमध्ये दम नव्हता पण ऍक्टिंगने सिनेमाला वाचवलं. नेक्स्ट आहे पोस्ट प्रोडक्शन, जे खूप महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. मेकर्सला स्टोरीच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय सांगायचंय हे एडिटरला चांगल्यारीत्या माहिती असलं पाहिजे. स्क्रीन प्लेची टाइमलाईन एंगेजिंग ठेवता आली पाहिजे. त्यात बीजीएम, साऊंड इफेक्ट पण खूप इम्पॉर्टंट असतं. आपण सिनेमॅटोग्राफरच्या नजरेतून सिनेमा बघत असतो. तो जर क्रिएटिव्ह असेल तर परफेक्ट पॅकेज तयार होऊन त्यात व्हॅल्यू ऍड होऊ शकते. पोस्ट प्रोडक्शन संपल्यानंतर ऍट द एंड मार्केटिंग गेम चेंजर ठरू शकते. जर पिक्चर चांगला बनलाय तर तो लोकांपर्यंत पोहोचणं पण तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा ट्रेलर टीजर चांगला निघतो त्याच्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये लोक असं म्हणतात की कॉन्टेंटमध्ये तर दम वाटतोय पण याचं योग्य पद्धतीने प्रमोशन व्हायला हवं. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे तथ्य आहे, कारण की रियालिटी हीच आहे की मराठी सिनेमा हा मार्केटिंगमध्ये फसतो. काही सिनेमे खूप चांगले असतात पण मार्केटिंग अभावी ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. बजेट कमी असल्याने मेकर्सची इच्छा असताना सुद्धा त्यांना मोठ्या लेवलवरती मार्केटिंग करता येत नाही. त्यात स्क्रीन डिव्हायडेशनचा प्रॉब्लेम तर खूप कॉमन झालाय. दोन शब्द प्रेमाने बोलून, समजावून घेऊन किंवा समजून जर का मूवी क्लॅश थांबत असेल तर त्यांनी तो नक्कीच करायला पाहिजे. मूवी बनवताना पैसा, वेळ आणि मेहनत सर्वच गोष्टी येतात. ते असं क्लॅश करून वेस्ट करण्यात काहीच अर्थ नाहीये. जर मेकर्सने या गोष्टी सिरियसली नाही घेतल्या तर ऑडियन्स पण. या सर्व तर प्रोडक्शन मधल्या गोष्टी झाल्या. या व्यतिरिक्त बरेच एलिमेंट आहेत जे सिनेमाला फेल्युअर बनवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. एक परफेक्ट मस्ट वॉच मूवी बनवणं हे फक्त ऍक्टर आणि डायरेक्टरच्या हातात नसतं. आपण बऱ्याचदा त्या दोघांना दोष देत असतो, पण कदाचित तिथे दुसरं डिपार्टमेंट जबाबदार असू शकतं. प्रत्येक स्क्रिप्टचा, त्या स्टोरीचा एक टाइम असतो. ती गोष्ट त्या वेळेत समोर आली तर मजा आहे. पण एखादी गोष्ट जी 5-10 वर्ष अगोदरची आहे ती तुम्ही रिपीट करायला बघताय तर ते चालणार नाही. फॉर एक्झाम्पल क्लासमेट्स, एक कॉलेज ड्रामा मूवी जो त्यावेळेस खूप फ्रेश होता, पण तसा सेम आजच्या तारखेमध्ये बनला तर तो तेवढासा इम्पॅक्ट टाकू शकणार नाही. अजून एक गोष्ट मराठी मूवी मेकर्सने आपल्या माइंडमध्ये चांगल्या प्रकारे सेट करावी लागेल. आता लव्ह स्टोरीज खूप जास्त प्रमाणामध्ये आउटडेटेड झालेल्या आहेत. तो जोनर खूप रिपीट झाल्यामुळे ऑडियन्स थिएटरपर्यंत जात नाही. मी असं म्हणत नाही की लव्ह स्टोरी मूवीज बनणं बंद व्हायला पाहिजे, पण त्याचं एक स्टँडर्ड तरी असायला हवा ना. ऑलरेडी एका माणसाने या कॅटेगरीमध्ये इतिहास रचलाय, त्यामुळे लोकांना आता त्याहून काहीतरी वेगळं हवंय. ते तेवढं भव्य नसलं तरी बेहत्तर,
पण निदान फ्रेश तरी असायला हवं. अजून एक पॉइंट आहे जो नोटीस होतो पण सॉल्व्ह केला जात नाही, ते म्हणजे मूवी ओव्हर एक्सप्लेन करणं, जे गरजेचं नाहीये. कारण ऑडियन्स आता मीडियावर राहिली नसून मेन स्ट्रीम झाली आहे. हिंट देऊन पण लोक समजून जातात की स्टोरी कुठल्या दिशेला जात आहे. काही गोष्टी ऑडियन्सला विचार करायला लावणाऱ्या हव्या. त्याने स्क्रीन प्ले ग्रिप पकडतो आणि एंगेजमेंट पण बनून राहते. आणि सॉंग्स पण जबरदस्ती टाकली जातात ज्याची काहीच गरज नाहीये. जर गाणं इम्पॉर्टंट रोल प्ले करून स्टोरीला पुश करत असेल तर ते ठेवायला काहीच हरकत नाही. पण जर ते स्टोरीला मॅच होत नसेल तर ते स्किप केलेलंच बरं राहील. 10-15 वर्षाच्या आधीची गोष्ट वेगळी होती, पण आजच्या तारखेमध्ये लोकांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. त्यातल्या त्यात आजच्या जनरेशनचं अटेन्शन गेन करायचं असेल तर खूप कमी टाइममध्ये एंगेजिंग एलिमेंट ऍड करावे लागतील. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताचे नवीन रायटर्स खूप कमी टाइममध्ये स्क्रिप्ट कंप्लीट करतात, ज्याची स्टोरी ॲव्हरेज तर असतेच पण फ्रेश पण नसते. खूप सारे सिनेमे तर फक्त सरकारकडून सबसिडी मिळवण्यासाठी बनवले जातात. ते आधी थांबलं पाहिजे, कारण की जो मेकर ॲक्च्युअलमध्ये सक्सेस डिझर्व करतो त्याला भोगावं लागतं. तुंबाडच्या डायरेक्टरने सिनेमाचा पहिला ड्राफ्ट वयाच्या 18व्या वर्षी बनवला होता. त्यानंतर त्यांनी या प्रोजेक्टला टोटल 21 वर्ष दिली. तेव्हा कुठे जाऊन हा मास्टरपीस तयार झाला. नागराज मंजुळे 2009 पासून सैराटच्या स्क्रिप्टवरती काम करत होते. त्यांनी 2 वर्षांमध्ये टोटल 50 ड्राफ्ट बनवले. तेव्हा कुठे 2014 मध्ये जाऊन याचं स्क्रिप्ट तयार झालं. कधी पण ओरिजिनल कॉन्सेप्टच टाइम घेतो, कॉपी मटेरियल नाही. त्यांनी त्यावेळेस घेतलेल्या मेहनतीचं फळ आज जगजाहीर आहे. अनुराग कश्यप एकदा म्हटला होता, मराठी सिनेमा डिस्ट्रॉय होण्यामागे सैराटचा खूप मोठा हात आहे. मराठीत चांगले सिनेमे बनत होते आणि कॉन्सेप्टवरती पण खूप लक्ष दिलं जायचं, पण सैराट नंतर सर्वांनाच 100 कोटीचा आकडा गाठायचा आहे. ते इंटेन्शन डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला ॲट द एंड फक्त आणि फक्त निराशाच हाती लागेल. तुम्ही इतिहास उचलून बघा, कुठली पण मास्टरपीस मूवी बॉक्स ऑफिस कलेक्शन बनवण्यासाठी नाही तर लोकांना आवडेल की नाही या इंटेन्शनने बनवली जातात. पण जेव्हा तुम्ही त्या आकड्यापर्यंत पोहोचायचंच आहे असं विचार करून पुढे जाता तेव्हा क्रिएटिव्हिटीचा अंत होतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मूवी फेल होण्यामागे अजून काही कारणं असू शकतात, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.